इयत्ता 8वी सामान्य विज्ञान. मी तुषार ताठे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण तासिका क्रमांक 2. मागील तासात आपण काय शिकलो? जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. वर्गीकरणासाठी विटाकर यांचे निकष. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवके यांची लक्षणे. आजच्या तासिकेमध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीव हे यांचे वर्गीकरण 2 भागामध्ये केलेले असते, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू असतात, तर दृश्यकेंद्रिकेमध्ये आदिजीव, कवके, शैवाले असतात. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हे मुख्यतः 4 घटकांमध्ये केलेलं आपल्याला दिसते. आता आपण पाहणार आहोत जीवाणू. जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असा असतो. जीवाणूंचे जे आकार असतात ते त्यांच्यामध्ये गोलाणू, दंडाणू आणि सर्पिलाकार आणि अशा प्रकारचे दंडगोलाणू अशा प्रकारचे आकार असतात. जीवाणू एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती म्हणजे कॉलनीज बनवतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका मात्र जीवाणूमध्ये असते. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. द्विखंडी भवन म्हणजे काय? तर एका पेशीचे पुन्हा 2 भाग होऊन पुन्हा 2 स्वतंत्र जीवाणू तयार होणे याला काय म्हणतो आपण? द्विखंडी भवन म्हणतो. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. आता आपण पाहणार आहोत प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. हे जे जीवाणू यांचा आकार असतो सुमारे 200 मायक्रोमीटर. आदिजीव हे माती, गोडेपाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. आदिजीव हे दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. आदिजीवामध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीने होत असते. आदिजीवांचे उदाहरणे जे अमिबा, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. दुसरं जे उदाहरण आहे आदिजीवाचं ते एंटामिबा हिस्टोलिटिका. हा आदिजीव अमांश होण्यासाठी कारणीभूत असतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा आदिजीव मलेरिया किंवा हिवताप होण्यासाठी कारणीभूत असतो. युग्लेना हा आदिजीव स्वयंपोषी असतो. आता आपण जे सूक्ष्मजीव पाहणार आहोत ते आहेत कवके. त्याला इंग्लिशमध्ये फंगी म्हणतात. याचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असा असतो. कवके हे सूक्ष्मजीव कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात. कवके हे सूक्ष्मजीव दृश्यकेंद्रकीय एकपेशीय सूक्ष्मजीव असतात व कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. कवके हे मृतोपजीवी असतात आणि कार्बनी पदार्थांपासून अन्नग्रहण किंवा अन्नशोषण ते करतात. कवकाचे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होत असते.
कवकाची उदाहरणे आहेत ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी किंवा त्यालाच आपण मशरूम असे म्हणतो. शैवाले, त्यालाच इंग्रजीमध्ये अल्गी असे म्हणतात. शैवालांचा आकार जो आहे तो सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असा असतो. शैवाले पाण्यात वाढतात. शैवाले दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव असतात. शैवाले पेशीतील हरित लवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. शैवालांची उदाहरणे जी आहेत ते क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोनास. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या साध्या डोळ्यांनी ते आपल्याला दिसतात. आता आपण विषाणू बघणार आहोत. विषाणूंना इंग्लिशमध्ये व्हायरस असे म्हणतात. विषाणूंचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने दिसू शकतात. विषाणू हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबो न्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता आपण कोणकोणते विषाणू कोणाला बाधित करतात हे बघूयात. मानवाला पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू सारखे विषाणू बाधित करतात. गुरांना पिकोर्ना विषाणू सारखा विषाणू बाधित करत असतो. वनस्पतीला टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी विषाणू बाधित करतात. तर जीवाणूला बॅक्टेरियोफोआज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.